विधान परिषद निवडणुकीमध्ये 17 मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीचे रवींद्र फाटके अधिकृत उमेदवार त्यांनी अर्ज भरलेला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील एक उमेदवार उतरवला आहे. मुळात ही निवडणूक कशी असते, या निवडणुकीमध्ये कोण मतदान करतं आणि किती अवघड असतो प्रचार करणं, हे सगळं जाणून घेण्याकरता आपल्यासोबत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे आहेत. डावखरे साहेब, एक आमदार म्हणून प्रश्न विचारायचा आहे, पण सामान्य जनतेला सोप्या भाषेत आपण कसं सांगू शकतो की ही विधान परिषद निवडणूक जी आहे ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून का सांगितली जाते, मतदार कोण असतात आणि एका उमेदवाराला प्रचार करणं किती अवघड असतं? हा मतदारसंघ मुळात स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी याला बोललं जातं, कारण याच्यामध्ये जे मतदार आहेत हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे त्या तिकडे पदाधिकारी आहेत, म्हणजे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, जे नगरपालिकेचे सदस्य आहेत, या लोकांना त्याचा मतदानाचा अधिकार असतो. आणि हे सगळेजण आपल्या जे संविधानाचा अधिकार आहे त्याच्यामध्ये जे आपण एक एक उमेदवार विधान परिषदेला देतो, म्हणजे उदाहरणार्थ जसं पदवीधरचा मी आहे, जसं गव्हर्नर नॉमिनी आहे, जसं विधानसभेच्या आमदारांमधनं एक प्रतिनिधी आहे, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करणारा तो एक प्रतिनिधी विधान परिषदेमध्ये त्यांचा विषय मांडण्यासाठी असतो. हे मतदान उघड असतं, छुपं असतं, कसं असतं? आणि हे बॅलेटवरती असलेलं मतदान असतं आणि याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे सगळे मतदार आहेत ते त्या बॅलेटवरती त्यांना क्रमांकमध्ये देतात. 1-2 म्हणजे ते प्रिफरेन्शियल वोटिंग आहे, 1-2-3 असं ते प्रिफरन्स असतं. त्या पद्धतीने ते मतदान करतात. तुमचा जो मतदारसंघ आहे, कोकण पदवीधर मतदारसंघ, 6 लोकसभा, 35 विधानसभा आहेत, 2 विधान परिषदेचे आमदार आहेत. ह्या सगळ्या याच्यामध्ये आता अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र फाटक यांना माहितीकडून जी उमेदवारी ती मिळालेली आहे. मग माहिती म्हणून इथं कशी रणनीती आखली जाईल? कारण का महानगरपालिका निवडणुकांमध्ये बऱ्याच ठिकाणी असं झाले आहेत की नैसर्गिक पक्ष सोडून इतर पक्षांची जुळवणी करून सत्ता स्थापन केलेली आहे. मग इथं किती अवघड वाटतंय की माहितीचा उमेदवार निवडून आणणं? कसं आहे, प्रत्येक निवडणूक हे महत्त्वाचीच असते. आपल्याला कल्पना असेल की डावखरे साहेबांनी स्वतः या स्थानिक स्वराज्य संस्थेवरचं प्रतिनिधित्व 4 टर्म केलं होतं आणि त्याच्यामुळे ही निवडणूक ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी मतदान करतात हे तसे सुज्ञ मतदार असतात आणि त्याचबरोबर पक्षाचा जो बलोबल आहे त्याच्यावरतीच साधारणपणे निवडणूक ही आपल्याला कुठल्या दिशेने जाते हे निश्चितपणे दिसून येतं. आज ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण बघितलं की महायुतीचं एक मोठं या इकडे जो वोट बँक आहे किंवा या इकडे ताकद ही जास्त महायुतीची आहे, त्याच्यामुळे निश्चितच महायुतीचे उमेदवार दोन्हीकडे, मग ते ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचं आहे, दोन्हीकडे स्पष्ट बहुमत हे आमच्या उमेदवारांकडे आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच यश हा महायुतीचंच होणार आहे. माझा पुन्हा प्रश्न करतो की जेव्हा महानगरपालिका निवडणुका झाल्या त्यावेळी बऱ्याच ठिकाणी स्थानिकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं पक्ष एकत्रित करून, म्हणजे नगरसेवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, अजित पवार गट, तिथं काही ठिकाणी भाजप बाहेर येतं शिवसेना सत्तेमध्ये, काही ठिकाणी शिवसेना बाहेर येतं भाजप सत्तेमध्ये. तर ती सगळी जी गणितं होती ती इथं मारत ठरणार नाही? नाही, या निवडणुकीमध्ये साधारणपणे जे वर्ण निर्णय होणार आहे तोच अंतिम निर्णय आहे आणि त्याच्यामुळे पक्षांनी निर्णय घेतलेला आहे. महायुतीमध्ये आम्ही ही निवडणूक लढतोय, त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा जो व्हीप येईल त्याच पद्धतीने आमच्या सर्वच या इकडे नगरसेवकांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना, नगरपालिकेचे जे सदस्य आहेत त्यांना त्याच पद्धतीमध्ये मतदान करणं हे अनिवार्य राहतं आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीने ते सगळेजण मतदान करतील, त्यांचं प्रशिक्षणही त्या पद्धतीने होईल. पण व्हीप बजावला म्हणजे त्या त्या नगरसेवकांना पक्षाने दिलेल्या आदेशाचं पालन करायचं, पण बॅलेटमध्ये गुप्त मतदान आहे. मग अशा वेळी व्हीपचं उल्लंघन केलं हे कसं लक्षात येतं? व्हिपचं उल्लंघन साधारणपणे या अशा निवडणुकीमध्ये कोणीही करत नाही, पण एक आमची स्वतःची त्यावेळेसची एक यंत्रणा पक्षाची एक किंवा त्या पद्धतीने जे आपले सिनियर लोक जे आहेत काउंटिंगमध्ये ते त्या तिकडे असले की साधारणपणे लक्षात येतं. पण एक आत्तापर्यंतचं निवडणुकीचा जो आपण कल बघितला की साधारणपणे याच्यामध्ये म्हणजे माझ्या डोळ्यासमोरच्या खरं तर 2 निवडणुका आहेत डावखरे साहेबांच्या, पण त्याच्या व्यतिरिक्त या निवडणुकींमध्ये असं साधारणपणे पक्षाची लाईन सोडून कोणी करणार नाही. आणि 8 तारखेला माननीय फडणवीस साहेब आणि माननीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे काम करणारे नगरसेवक आणि प्रतिनिधी आहेत ते निश्चितपणे पक्ष लाईन सोडून कुठेही मतदान करणार नाही. 1062 मतदार आहेत नगरसेवकचे मतदान करण्यात या संपूर्ण मतदारसंघात. 17 मतदारसंघांपैकी हा सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे.
आणि जर माहितीचे वोट कॅल्क्युलेट केले तर साधारणपणे पावणे 900 8,866 ते 870 वोट माहितीचे आहेत. वन साईड पूर्ण वोटिंग दिसतं हे. पण महाविकास आघाडीने आपला उमेदवार उतरवलेला आहे. काय वाटतं की त्यांच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये उतरल्यामुळे किती त्यांचा कॉन्फिडन्स आहे की आपण निवडणूक जिंकू शकतो? आणि त्यांचा मला कॉन्फिडन्स शून्य वाटतो, कारण त्यांचं कुठेच कॅल्क्युलेशन नसतानाही त्यांनी उमेदवार उतरवणं म्हणजे फक्त फॉर्मॅलिटीसाठी किंवा बिनविरोध द्यायची नाही, त्याच्यामुळे त्यांनी ते उमेदवार फक्त नावापुरती उतरवलेले आहेत. त्यांचं गणित कुठेही बसत नाही हे त्यांनाही माहिती आहे, आणि त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये असलेले प्रमुख त्या तिकडे चेहरे असतानाही त्यांनी नवख्या उमेदवाराला ज्यावेळेस ते उमेदवारी दिले, याच्यावरूनच आपल्याला चित्र अतिशय स्पष्टपणे दिसून येतं की त्यांना तेवढ्या सिरियसली ही इलेक्शन लढायचीच नाही. ही निवडणूक महाविकास आघाडी किती सिरियसली लढते हे त्यांनी दिलेल्या उमेदवारावरून स्पष्ट होतं. पण यांनी जसं स्पष्ट केलं आणि हाच मेन मुद्दा आहे की हे जे नगरसेवक आहेत ते पक्षाचा व्हीप मानतात आणि वोटिंग करतात. पण आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये बरेचसे असे नगरसेवक आहेत की जे क्रॉस वोटिंग करतात आणि त्यातून मग पुढचं राजकारण जे आहे किंवा पुढची गणितं जी आहेत ती जुळली जातात आणि ते या निवडणुकीत होतं का ते पाहायचं आहे. अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, ठाणे.